स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे दोन्ही भारताचे अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय सण आहेत. हे दोन्ही सण देशभर मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मात्र या दोन दिवसांचा अर्थ, इतिहास आणि साजरा करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. अनेकांना या फरकाची माहिती असते, पण या दिवशी झेंडा फडकवण्याच्या पद्धतीतही वेगळेपण आहे हे फारच कमी लोकांना माहीत असतं. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळालं. त्यामुळे हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी ब्रिटिशांचा झेंडा उतरवून भारतीय तिरंगा प्रथमच फडकवण्यात आला होता. याच ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ 15 ऑगस्ट रोजी झेंडा ध्वजस्तंभाच्या खाली बांधलेला असतो. ध्वजारोहणाच्या वेळी दोरीच्या सहाय्याने झेंडा खालपासून वर खेचून फडकवला जातो. याला ध्वजारोहण असं म्हटलं जातं. तर 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान अंमलात आले आणि भारत एक सार्वभौम प्रजासत्ताक देश झाला. त्यामुळे हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी झेंडा आधीच ध्वजस्तंभावर बांधलेला असतो आणि तो फक्त उलगडला जातो. याला ध्वजवंदन असं म्हणतात. ही पद्धत संविधानाच्या अंमलबजावणीचे प्रतीक मानले जाते. ध्वजारोहणाचे ठिकाण आणि मान्यवरही या दोन दिवसांमध्ये वेगवेगळे असतात. 15 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करतात. 1947 साली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहिल्यांदा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला होता. त्या उलट 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे मुख्य सोहळे राष्ट्रपती भवनाजवळील कर्तव्य पथावर होतात. 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी प्रथमच प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकवला होता. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे. त्यामुळे दरवर्षी 15 ऑगस्टला देशाचे पंतप्रधान आणि 26 जानेवारीला देशाचे राष्ट्रपती झेंडा फडकवतात. थोडक्यात सांगायचं झालं तर स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन हे दोन्ही दिवस राष्ट्रभक्तीचे प्रतीक असले तरी त्यामागचा इतिहास, झेंडा फडकवण्याची पद्धत आणि सोहळ्याची रचना वेगळी आहे. या फरकातून आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा आणि संविधानाचा सन्मान व्यक्त होतो.